सिस्टर, ये अपना खास आदमी है. तू बोलली होतीस ना ते काहीतरी लॅबचं. हे लॅबमध्येच काम करतात. काय करायचं काय? एक मिनिट. या औषधाचा वापर कशासाठी होतो हे जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे मॅडम, चालेल. आमचे साहेब एक्सपर्ट आहे, ते स्वतःच परीक्षण करतील. दादा, आपली सिस्टर आहे, त्यामुळे काही झालं तरी काम आजच्या आज झालं पाहिजे. हा हो, म्हणजे तुमचंच काम आहे म्हणा की. मी आता लगेच जातो, आता त्यांनाही सॅम्पल देतो आणि ते उद्यापर्यंत रिपोर्ट देतील. गुड. आणि हो, गरज पडली तर साहेब स्वतःहून येणार. दादा, आणि या तपासणीचे पैसे किती होतील हे सुद्धा सांगा. होत आहे, काय चेष्टा करताय का? मी देवाच्या कामाचे पैसे घेत नाही. चला, मी येतो. आणि हो, काम झालं की कळवतो. थँक्यू. देवा भाऊ, ऐश्वर्या मॅडम बद्दल काही समजलं का? कुठे आहेत ते सध्या? अगं, त्या सापडल्या होत्या, पण पुन्हा आम्हाला चकवा देऊन अचानक गायब झाल्या. पण त्यांनी पाठवलेले गुंड ते तुमच्या ताब्यात आहेत ना, मग त्यांनी कबुली जबाब दिलाच असेल की. हा, पर कुछ फायदा नाही रे. ही ऐश्वर्या मेहेंद्रे जोपर्यंत सापडत नाही ना, तोवर आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. मला नाही वाटत त्या स्वतःहून घरी येतील. डोंट वरी सिस्टर, हा देवा ऐश्वर्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. एक दिवस दिला तुम्हाला विचार करायला. झाला तुमचा विचार? देताय कबुली जबाब? नाही, फसला आहे तुमचा प्लॅन. मला माहिती आहे तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. हे डेकोरेशन माझ्यासमोर मला घाबरायला ठेवलं आहे ना. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे इथे ठेवणार, मला घाबरवणार आणि मी तुम्हाला कबुली जबाब देणार? उलट तुम्ही मला खाऊ पिऊ घालताय, माझा पाहुणचार करताय. तुमच्यात एवढी हिंमत नाही आहे. तुम्ही माझ्या केसालाही हात लावू शकत नाही. नाही मिळणार तुम्हाला कबुली जबाब, कळलं? काय करतोयस? बोट कापतोयस? अरे नको, नका काढ. टप्प्याटप्प्यानं जाऊ. उगाच मोठी उडी नको, नाही का? हे काय चाललंय? नका काढतोयस? पायाची काढतोयस? नाही, हातापासून सुरुवात कर. हाताची नका काढ पहिले. मी सांगते, देते मी कबुली जबाब. तुम्ही म्हणाल ते मी बोले. आता कसं शहाण्यासारखं वागलात? ते आधी मला पाणी द्या.